देशाच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत आहे. 2026 मध्ये राज्यसभेतील सुमारे 71 ते 75 खासदारांचा कार्यकाळ संपत असून त्यासाठी पूर्वनिर्वाचन प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. 2 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदरावजी पवार यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्यासह महाराष्ट्रातील आणखी 6 खासदारांचा कार्यकाळही समाप्त होत आहे. कार्यकाळ संपणाऱ्या खासदारांमध्ये धैर्यशील पाटील, डॉक्टर भागवत कराड, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, RPIचे अध्यक्ष रामदास आठवले आणि रजनी पाटील यांचा समावेश आहे. या 7 जागांसाठी नवीन खासदारांच्या निवडीची प्रक्रिया लवकरच पार पडणार असून राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे. राज्यसभेतील मोठ्या प्रमाणात रिक्त होणाऱ्या जागांमुळे अनेक दिग्गज नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते आणि जननायक म्हणून ओळखले जाणारे आमदार अमरीशभाई पटेल यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. जर ही संधी मिळाली तर शिरपूर तालुक्यासाठी ही मोठी राजकीय उपलब्धी ठरणार आहे. आता या निवडणूक प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून येत्या काही आठवड्यात राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.